भंडारा येथे जातीय सलोखा व शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, निवासी जिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे साकोली, उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे, भंडारा सीओ करण कुमार चव्हाण, भंडारा साकोली डीवायएसपी सुशांत सिंग, डीवायएसपी बागुल, डीवायएसपी श्रीराम, उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण मंडळाचे पुसोदकर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी यांनीही जिल्ह्यात शांतता व जातीय सलोखा कसं चांगलं ठेवता येईल याविषयी मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे इतरही शांततेच्या समितीचे सदस्य यांनी आपापल्या सूचना मांडल्या। त्यामध्ये विष्णुदास लोणारे, तनुजा नागदेवे व इतर शांतता समितीचे सदस्यांनी सूचना मांडल्या। त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी आपल्या भंडारा जिल्ह्यात शांतता आहे असं नेहमीच आपल्याला ऐकायला मिळत आहे, तसेच शांतता कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त। त्याचप्रमाणे काही समस्या जर असतील तर पोलीस विभागाला व प्रशासनाला ताबडतोब कळवावे, त्यावर उपाययोजना केली जाईल व शांतता कशी कायम राहील याविषयी सर्व शांतता समितीचे सदस्य व सर्व गणपती उत्सव मंडळ व इतरही मंडळातील दक्षता घेऊन आपले कार्यक्रम उत्सव आनंदात साजरे करावे अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या। कार्यक्रमाचे संचालन डीआयएसपी अशोक बागुल यांनी केले तर आभार जितेंद्र बोरकर यांनी केले। त्योहार सब अपने अपने घरों में अच्छे से मनाइए। कलेक्टर साहब का जो 2 साल का कार्यकाल है अपने देख ही रहे हैं और इसकी समीक्षा भी हम करते रहते हैं। अभी एसपी साहब आए हैं तो मेरे ख्याल से जिस दिन से उन्होंने पदभार संभाला है, जहाँ तक मैं भी घूमते रहता हूँ, देखते रहता हूँ, सभी अवैध धंधे सबको लगाम लग चुकी है। दोनों टीम अच्छी है, कलेक्टर सर और एसपी साहब यंग है और हमको इसका बहुत लाभ मिलने वाला है पूरे भंडारी जिले को। बस मुझे इतना ही सर कहना है सर, कलेक्टर सर, हमारे शहर में रोड बहुत खराब है, गड्ढे बहुत हो गए। आप एक बार घूम के देखिए दोनों जन, मेरा आग्रह है आप लोगों से। और अभी जो बनाते भी है रोड, ठिकर लगा देते हैं, 2-4-8 दिन में सर उसकी फिर जैसे के वैसे हो जाते हैं। अभी जस्ट आज मैं लेट हो गया, माफी चाहता हूँ। मैं अभी घर से निकला, अब कुत्तों की समस्या सर बहुत है अपने यहाँ। मैं अभी घर से निकला सर तो मैंने हकीकत बता रहा हूं, मैं अभी जैसे घर से निकला तो एक कुत्ता, एक बच्चे की आदत रहती है कि कुत्ते को देख के दौड़ के जाते हैं, तो कुत्ता अपना बच्चे के पीछे भाग रहा था तो उस समय मैं गाड़ी रोक दिया वहां पे। तो मेरे को देख के कुत्ता चले गए, 2 बच्चे और इधर से, तो मैं खड़े रहा और बच्चों को मैंने जाने दिया, नहीं तो वो एक आध बच्चे को लपक लेता कुत्ता। मैं अमन पसंद हूँ, मेरे शहर में सकूं रहने दो। लाल हरे रंग में न बांटो हमको, लाल हरे रंग में न बांटो हमको, मेरे सर पे तिरंगा रहने दो, मेरे सर पे तिरंगा। मंच पर बसलेले आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष भंडारा जिल्ह्याचे लाडके कलेक्टर श्री योगेश कुंभेजकर साहेब, उपस्थित सर्व मंच पर आलेले मान्यवर बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार। आता जसं आपल्याला माहिती आहे, आपण सगळे इथे शांतता कमिटीसाठी इथे जमले। मोठ्या प्रमाणात वेगवेगळे भागात लोक आले, आपण आपली समस्या सांगितले, त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद मानतो। आणि आमचे इन्व्हिटेशनवर आमचे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनचे सगळे पदाधिकारी आले, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा धन्यवाद देतो। आपल्याला माहिती आहे, जसे मी आता भाषण ऐकले, वेगवेगळे लोकांचे भाषण ऐकले आणि इतर लोकांचे सुद्धा फीडबॅक घेतले, त्या फीडबॅकातून मला असं कळलं की भंडारा जिल्हा अतिशय शांतप्रिय जिल्हा आहे। कोणत्याही प्रकारची असा मोठी घटना, दंगल किंवा इतर गोष्टी आतापर्यंत घडली नाहीये। भंडारा जिल्ह्याची हिस्ट्री एकदम चांगली हिस्ट्री आहे, एकमेकांसोबत लोक चांगली रीतीने राहतो
मी मागचे 10 वर्षाच्या या मीटिंगची पूर्वी मागचे 10 वर्षाच्या रेकॉर्ड पाहिले. आपले काही गोपनीय रेकॉर्ड राहते, त्या गोपनीय रेकॉर्डाच्या मी वाचन केले. तर वाचनामध्ये अशी गोष्टी समोर आली की भंडारा जिल्ह्याचे जे लोक आहे ते अतिशय चांगले आहे, अतिशय शांतप्रिय आहे आणि एकमेकांसोबत चांगले रीतीने राहतो. तरी सुद्धा हॅव्हिंग सेड दॅट हिस्ट्री काही होऊ शकतात, परंतु भविष्यात काही होऊ शकतात. तर त्यामुळे आपल्याला आजची मीटिंग आपण ऑर्गनाईज केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही क्षेत्राची डेव्हलपमेंटसाठी लॉ अँड ऑर्डर महत्वाचे आहे. लॉ अँड ऑर्डर म्हणजे आपले लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची भांडण किंवा मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये. तर लॉ अँड ऑर्डर राहिला तर त्या एरियाचा डेव्हलपमेंट होतो. आपल्याला माहिती असेल की आता आपले देशाच्या जे अर्थव्यवस्था आहे, अर्थव्यवस्था टॉप 3 मध्ये आपण चाललो. म्हणजे फर्स्ट लेवलवर आपला अमेरिका आहे, सेकंड लेवलवर आपला चायना आहे, आता तिसरी डायरेक्शन मध्ये आपण आहोत. तर आपण एकदमी चांगली रीतीने पुढे जात आहे, आपला डेव्हलपमेंट पुढे चांगली रीतीने जाते. परंतु भारताचे जे वेगवेगळे शत्रू आहेत त्यांना माहिती आहे की ते युद्धाचे मैदानात कधीही जिंकू शकत नाही. तर तो काय करते, ते आपले देशात लोकांना एकमेकांसोबत थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ते वेगवेगळे पद्धतीने थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि एक पद्धत सर्वात इझी पद्धत आहे सोशल मीडिया. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ आपला बांगलादेशचा असेल, परंतु सोशल मीडियामध्ये जाणून बुजून ते लिहितात की हा व्हिडिओ भंडारा जिल्ह्याचा आहे किंवा नागपूर जिल्ह्याचा आहे, की हा अमुक जातीचे माणसावर अन्याय होते, अमुक जातीचे माणसावर अमुक जातीचे लोक अन्याय करतात. असे प्रकारचे व्हिडिओ, वेगवेगळे व्हिडिओ समोर येतात. हे एक एक्झाम्पल आहे की कसे थेट निर्माण समाजामध्ये करण्याचा प्रयत्न करतात. आणि आपल्याला माहिती आहे जसा बांगलादेशमध्ये घडला. बांगलादेश बद्दल सगळ्यांना माहिती आहे, हो की नाही? येस येस. एकदा इंटरनल कॉन्फ्लिक्ट झाले, लोक एकमेकांसोबत भांडण करू लागले, तर आपले देशाची अर्थव्यवस्था खूप खाली जाते आणि आपला डेव्हलपमेंट होत नाही. एकदा जिल्ह्यामध्ये काही मोठी घटना घडली आणि त्या जिल्ह्यामध्ये थेट निर्माण झाला तर त्या जिल्ह्याची हिस्ट्री वाईट होतात. आणि कुठल्याही ठिकाणी जर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे, गुंडगिरी आहे, लॉ अँड ऑर्डर बरोबर नाही, तर कधीही इंडस्ट्री त्या जिल्ह्यामध्ये कधीही येत नाही. आणि इंडस्ट्री आली नाही तर रोजगारचा प्रश्न निर्माण होते. तर आपल्याला आपले पुढची पिढीसाठी किंवा जे युवा पिढी आहे त्यांच्यासाठी वेगवेगळे रोजगार पाहिजे, एक चांगला जीवन पाहिजे. तर सगळ्यांचे हिताची गोष्ट आहे की जिल्ह्यामध्ये, देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये चांगली कायदा व सुव्यवस्था राहिली पाहिजे. आणि हे ठेवण्याची जबाबदारी फक्त पोलीस डिपार्टमेंट किंवा फक्त डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनवर नाहीये. कुठल्याही ठिकाणी काय घडलं तर आम्ही सगळे मिळून, आम्ही कोण डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन मिळून काही करू शकत नाही. जोपर्यंत आपण पुढे येणार नाही, जोपर्यंत आपण ऍडमिनिस्ट्रेशन, पोलीस डिपार्टमेंटचे पाठीशी राहणार नाही, तोपर्यंत शांतता इस्टॅब्लिश होऊ शकत नाही. हे गोष्टी आपल्याला लक्षात ठेवावा लागेल की आपण महत्वाचे प्लेयर्स आहे. हे जे कायदा आणि सुव्यवस्थेचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये आपण एक महत्वाचे प्लेयर्स आहे. शांतताप्रिय जिल्हा तर आहेच आहे आणि त्याचप्रमाणे सर्व समुदायांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण कसं राहील यासाठी एक जाणीवपूर्वक प्रयत्न करणारी मंडळी आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि विशेषतः इथे जे विविध समाजांचे प्रतिनिधित्व करतात, म्हणजे माझ्याकडे विविध कारणानिमित्त निवेदन घेऊन येणारे असतील किंवा दुसऱ्या काही
कारणानिमित्त कोणासोबत जेव्हा कधी संपर्क झाला आहे, काही संवाद झाला आहे, सर्वांची ही प्रामाणिक इच्छा राहिलेली आहे की जिल्ह्यामध्ये शांततापूर्ण वातावरण राहावं आणि जर काही घटना जर घडली असेल तर कशा प्रकारे आपल्या कायद्याच्या चौकटीत राहून त्याचं निराकरण करता येईल. तर ही जी भावना आहे, मला वाटतं की या पुढील महिन्यांमध्ये जे काही सण येणार आहेत त्या दरम्यान देखील आपण सर्वांनी जर कायम ठेवली तर आपण हे आपल्या जिल्ह्याचं जो नाव लौकिक आहे तो कायम ठेवू शकू. जसं की आपण बघितलं की लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जसं वातावरण होतं, आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण जो प्रचार झाला असेल त्या पश्चात जे काही काउंटिंग झालं असेल आणि ओव्हरऑल जी पूर्ण निवडणुकीची प्रक्रिया झाली, कुठेही असं काही हिंसाचाराचं गालबोट लागलं नाही किंवा कुठल्याही प्रकारे कोणत्याही विशिष्ट पक्षातर्फे म्हणा किंवा कोणत्याही समुदायांतर्फे यामध्ये काही विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. आपल्या सर्वांना हे सांगायची काही गरज नाही. आता विधानसभा निवडणुका देखील येत आहे आणि सर्वांकडून हीच अपेक्षा आहे की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर काही प्रचार प्रसार होत असेल, जर काही आपल्या समोर सोशल मीडिया म्हणा किंवा इतर माध्यमातून असे काही आक्षेपार्ह विषय येत असतील तर सर्वांनी त्याला शांततेने आणि थोडं रॅशनली विचार करून त्याच्याकडे बघावं. भावनेच्या भरात जाऊन काही आपली रिॲक्शन देऊ नये. विशेषतः सोशल मीडिया विषयी तर आपण मागच्या वर्षी देखील बोललो होतो. एस.टी. महोदयांनी देखील सांगितलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून रुमर्स पसरवले जातात हे काही नवीन नाही. मात्र आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीप फेक व्हिडिओ हा जो नवीन प्रकार आलेला आहे की ज्यामुळं आपण जे काही मोबाईलवर बघत आहोत ते खरंच तथ्य आहे का ते देखील काही कोणत्या कॉम्प्युटरवर जनरेट करून बनवलं गेलं आहे, यामध्ये पण काही आता अशा शंका निर्माण होत आहे. त्यामुळं जर अशी काही आक्षेपार्ह बाब आपल्या समोर आली तर कृपया आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा नजीकच्या तहसील कार्यालयाला आपण जर सूचना दिली की असं निदर्शनास आलेलं आहे, कृपया याची सत्यता पडताळून बघा, जेणेकरून आम्हाला त्यामध्ये इमिजिएटली आवश्यक ऍक्शन घेता येईल. आणि कृपया जोवर काही अशी सत्यता पडताळणी होत नाही तोवर अशा कोणत्याही बाबी फॉरवर्ड करणे किंवा व्हायरल करणे यापासून आपण सुज्ञ आहात, आपण तर त्यापासून अलर्ट राहालच. मात्र आपल्या समाज बांधवांना देखील या गोष्टी आपण अलर्ट करून ठेवावं आणि त्यापासून त्यांना प्रवृत्त करावं असं मी इथे आवाहन करू इच्छितो. जे गणेशोत्सवादरम्यान आणि इतर सभा आपल्या सण समारंभादरम्यान ज्या काही काळजी घ्यायची आहे ते एस.पी. साहेबांनी सांगितले आहेतच. एक मुद्दा मी यात ॲड करू इच्छितो. आपण जे काही मंडप उभारू तर ते उभारताना त्या रस्त्यावरील जे ट्रॅफिक असेल ते लक्षात ठेवून आणि स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून त्याची आपण उभारणी करावी, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना देखील काही त्रास होणार नाही. दोन प्रश्न जे इथे उपस्थित झाले होते, एकतर खड्ड्यांचा प्रश्न काही नागरिकांनी उपस्थित केला आहे. नगरपालिकेचे अधिकारी पण इथे उपस्थित आहे आणि इतर पण तालुक्यांमधला हा जो विषय असेल आम्ही रेग्युलरली याचा आता आढावा घेत आलेलो आहोत. आपल्या जिल्ह्यामध्ये हे मी सांगू इच्छितो की थोडा अपेक्षेपेक्षा जास्त जो पाऊस झालेला आहे, त्यामुळे काही ठिकाणी जी रिपेअरची कामं केली त्याला परत काम करण्याची गरज नक्कीच आलेली आहे. तर नगरपालिका प्रशासन त्याकडे लक्ष देईल. त्याचबरोबर जो आपल्या सिटीमधल्या नॅशनल हायवेवरच्या ट्रॅफिकचा विषय असेल, मध्यंतरी आम्ही देखील अनेक त्या दृष्टीनं फील्ड व्हिजिट केलेल्या होता. आज परत एस.पी. साहेबांसोबत आणि सगळ्या इंजिनियर्ससोबत आम्ही फील्ड व्हिजिट करण्याचं नियोजन करत आहोत, जेणेकरून पुढे आपलं बायपासचं काम लवकर करता यावं, जेणेकरून ह्या ट्रॅफिकपासून आपल्याला थोडी त्यामध्ये एक रिलीफ मिळेल.